उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न डोळे मिटले तरी मिटत नाहीत. भेटीला येणारी धावती पावलं निरोप घेताना मात्र खूप जड होतात. स्वतःला शोधण्याचा मार्ग म्हणजे पुस्तक आणि निसर्ग. नात्यांचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दातून सोडवणं कठीण असतं. दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. असं म्हणतात की नातं हे विश्वासावर टिकतं, पण हे खरं नाही. कारण नातं दोघांनाही मनापासून टिकवायचं असेल तरच टिकतं. भूतकाळाच्या दुःखात आणि भविष्याच्या चिंतेत आयुष्य कधी निघून जातं तेच समजत नाही. आदर हा आरशाप्रमाणे असतो. जितका तुम्ही अधिक द्याल तितका तो अधिक परत मिळेल. वेळ मिळेल तेव्हा सुंदर क्षण चोरून घ्या, नाहीतर वाढत्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या मोकळा वेळ देत नाहीत. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण येणारी वेळ आपल्या नशिबामुळं नाही तर कर्तृत्वामुळं येते. परिस्थिती जेवढी हाताबाहेर जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी ठेवा. पैशांनी पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंत टिकतात. कष्टानं पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात. वाईट आचरण असलेल्या व्यक्तींशी कधीही मैत्री करू नये, कारण त्यांच्या वाईट संगतीचा परिणाम आपल्यावरही होतोच. यशाच्या पायऱ्या चढताना मागे राहणाऱ्या लोकांशी चांगलं वागा, कारण उतरताना ते सर्वजण पुन्हा भेटणार असतात. उसन्या कौतुकापेक्षा कमावलेला आत्मसन्मान कधीही श्रेष्ठ. नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे. जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्या नजरेला आवडते. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की तो स्वतःचं सत्व तत्व नाती गोती एवढंच काय माणूसपणही विसरून जातो. सगळ्यांची मनं जपायची कॉन्ट्रॅक्ट आपण घेणं म्हणजे आपणच आपल्या अस्तित्वाचं विसर्जन करणं होय. संकटाच्या वेळी नेहमी बुद्धीचीच परीक्षा होत असते आणि तीच आपल्या कामी येते. कोणत्याही माणसानं जास्त प्रामाणिक नसावं. सरळ झाडं आणि माणसं आधी तोडली जातात. ज्या व्यक्तीला बंधनाची झळ बसलेली असते ती व्यक्ती इतरांना बंधनात ठेवायचा विचारही करत नाही. जेव्हा फोन बांधलेले होते तेव्हा माणसं मुक्त होती. नशिबावर अवलंबून राहणाऱ्या माणसाला यश कधीच मिळत नाही.